श्री स्वामी समर्थ. तर आज मी थोडीशी वेगळी रेसिपी करणार आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, काहीतरी खमंग किंवा चटपटीत खावंसं वाटतं. तर आज मी भाजलेल्या कुरडईची भेळ बनवणार आहे. तर सगळ्यात अगोदर मी गॅसवरती एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे भाजले ठेवलेले आहेत. शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत इथे मी एका ताटामध्ये एक हिरवी मिरची घेतली, एक कांदा, एक टोमॅटो, फोडणीसाठी थोडासा लसूण सोलून घेतलेला आहे, एक कढीपत्त्याचं पान घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर आता शेंगदाणे भाजत आहेत तोपर्यंत इथं मी कांदा, टोमॅटो, मिरची आणि लसूण याला बारीक कट करून घेणार आहे. यामध्ये तुम्ही काकडी, बीट, गाजर, कॉर्न किंवा बेबी कॉर्नही वापरू शकता. तर आता शेंगदाणेसुद्धा आपले छान भाजलेले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. तर आता इथं मी 3 कुरडया घेतलेल्या आहेत, तुम्ही कुरडईचा भुगाही वापरू शकता. तर त्याच कढईमध्ये मी 1 चमचाभर तेल घातलेलं आहे आणि आता या तेलावरती ही कुरडई मी लालसर रंगावरती भाजून घेणार आहे. दोन्ही साईडनं थोडीशी प्रेस करून ही कुरडई भाजून घ्यायची, म्हणजे एकदम अशी कुरकुरीत होते. हवा असल्यास तुम्ही कुरडई तळूनही घेऊ शकता. तर ही कुरडई आपली छान लालसर रंगावरती भाजून झालेली आहे. तर अशाच मी 3ही कुरडया छान भाजून घेतलेल्या आहेत. तर या भाजलेल्या कुरडया एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत. लालसर रंगावरती छान भाजलेल्या आहेत. आपलं कांदा, टोमॅटो, मिरचीसुद्धा छान कट करून झालेले आहे. तर आता गॅसवरती एक छोटंसं पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेलावरतीच लसूण घालायचा. लसूण परतला की याच्यामध्येच हिरवी मिरची, थोडंसं हिंग घालायचं, कढीपत्ता घालायचा. याची खमंग फोडणी झाली की याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल. तर आता ही खमंग फोडणी झालेली आहे. तर आता ही फोडणी आपण कांदा आणि टोमॅटोवरती काढून घ्यायची आहे. आणि अगोदर आपण ज्या कुरडया भाजून घेतल्या होत्या त्याचा हाताने थोडासा असा चुरा करायचा आणि त्या कुरडया आता या फोडणीवरती आणि कांदा टोमॅटोवरती काढून घ्यायच्या. नंतर अगोदर भाजून घेतलेले शेंगदाणे होते त्याची थोडीशी साल काढून घ्यायचे आणि ते शेंगदाणेसुद्धा आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे. नंतर चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि सगळ्यात शेवटी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही या भेळीवरती मॅगी मसाला किंवा चाट मसालाही वापरू शकता. तुम्ही कुरडईची भाजी किंवा कांदा कुरडईची चटणी खाल्ली असेल, पण एकदा या भाजलेल्या कुरडईची भेळ नक्की ट्राय करा, खूप जास्त छान लागते. ही भेळ अगदी 5 मिनिटात बनवून तयार होते आणि याची चवसुद्धा तेवढीच जास्त छान लागते. ही भेळ कुठलीही चिंचगुळाची चटणी न वापरता, फरसाण, शेवही न वापरता तेवढीच जास्त छान लागते. एकदम कुरकुरीत, खमंग, टेस्टी ही भेळ बनवून तयार होते. एकदा नक्की ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी एकदा नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशा छान टेस्टी खमंग रेसिपी.